Welcome, all dear students of Standard 10th, into the bridge course day 26. See, till yesterday we have enriched our vocabulary to some extent. Today we are going to utilize this vocabulary in a different way. So, today's topic is also very interesting and it is very important for the students of not only 10th but 9th or 11th or 12th or throughout the life. This is a life skill. Today we are going to learn a life skill. So it's a wrong assumption among the students that difficult. I can't attempt it. This is the difficult question. I can't attempt it in this way. But see, we are going to learn to understand the format or template of writing a formal letter. Okay. The second instruction for students is we are going to use a formal language while writing a letter. Third, opening sentence should explain the purpose of writing a letter. This is very important. But we are going to practice all these things through the activities from the next slide. So, see, our learning outcome today is, friends, write a formal letter in the expected format. It means you are going to follow the particular kind of format or a template. See friends, मित्रांनो, एक विशिष्ट साच्यामध्ये ढाच्यामध्येच पत्र लिहायचं असतं आणि ते आपण फॉर्मल लेटर लिहित आहोत. फॉर्मल लेटर हे असं स्किल आहे, लाईफ स्किल आहे की जे थ्रू आउट द लाईफ आपल्याला लिहायला लागतं. सो इट इज अ लाईफ स्किल आणि इट्स नॉट डिफिकल्ट टू राईट इट. अतिशय जेव्हा आपल्याला एखादा टॉपिक अवघड का वाटतो, कारण तो आपल्याला नीट समजलेला नसतो. मी आज तुम्हाला अतिशय सोप्या आणि साध्या अशा सरळ पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते. See friends, this is general statement that English is a foreign language and in our mother tongue it is said that वाघिणीचे दूध, but it is not true. जर बघितलं ना तर सगळ्या भाषांमध्ये सोपी शिकण्यासाठी भाषा जर कोणती असेल मित्रांनो, मराठी संस्कृतपेक्षा सुद्धा इंग्लिश. तर फक्त आपल्याला त्या इंग्लिश भाषेचा उलगडा करून सांगणारे असे शिक्षक हवे जे सोप्या पद्धतीने दे कॅन क्रिएट द ॲबिलिटीज ऑफ LSRW मीन्स लिसनिंग, रीडिंग अँड रायटिंग अँड स्पीकिंग. सो अँड युअर एफर्ट्स, आणि तुमचे प्रयत्न तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढे शिक्षकांचे प्रयत्न महत्त्वाचे असतात. दिस इज द फॅक्ट स्टुडंट्स. इन माय क्लास देअर आर हिअरिंग इम्पेअर्ड स्टुडंट्स. म्हणजे आउट ऑफ 60-65 स्टुडंट्स मधून नियर अबाउट 15 to 20 स्टुडंट्स असे असतात मित्रांनो ज्यांना अजिबात ऐकायला येत नाही, ज्यांना ते हिअरिंग इक्विपमेंट मशीन बसवल्यावरती ऐकायला येतं थोडंफार, आणि ज्यांना अजिबात बोलता येत नाही पण ज्यांना असं आवाज वगैरे काढता येतो किंवा अगदी अस्पष्ट असं बोलता येतं थोडं फार खूप प्रयत्न केल्यानंतर, असे मुलं असतात 10वीच्या वर्गामध्ये. 65 मुलांमधून जवळपास 15 ते 20 मुलं. अँड दिस इज the students' efforts as well as the teachers that our all hearing impaired students score excellent marks including mathematics or English in each and every subject. Through body language we try to teach them English or other subjects too. So they too feel that English is very easy language or it's an interesting language to learn.
फक्त आपल्या मनाच्या काही कल्पना संकल्पना गैरसमजुती असतात त्या आपण दूर करायला पाहिजे, आपल्या मनातली भीती दूर करायला पाहिजे. अँड देन अँड देन ओनली आपण एक ठराविक आपल्या बुद्धीचे जर आपण द्वार कवाड बंद करून ठेवले असतील की हे अवघड आहे, मला कळणारच नाही आणि फॉरेन लँग्वेज आहे वगैरे वगैरे, आणि आपण काय ऐकतो वाचतो, तर मात्र थोडेसे आपले प्रयत्न करून पण आपल्याला यश येणार नाही. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा आपल्याभोवती पॉझिटिव्ह ऑरा क्रिएट करतो की ज्याच्यामुळे आपल्याला आपण करत असलेल्या प्रयत्नांना 100% सक्सेस येत असतं. मित्रांनो, हा माझा सेल्फ एक्सपिरियन्स आहे, स्वतःचा अनुभव आहे. ओके, सो लेट्स गो टू लर्न द फॉर्मल लेटर. आता लेटर म्हटलं की देर आर 2 टाईप्स ऑफ लेटर्स. One is formal letter. Formal letter means where we a type of letter in which we appeal for the job or service or business. Formal letter is the letter in which we complain to any officer of any office or department. So formal letter is the letter which we write to our headmaster or class teacher or manager. So these letters are called formal letters where you have to follow the particular kind of formality. म्हणजे तुम्हाला फॉर्मॅलिटी उभी करायची असते. सॅल्युटेशन, नमस्कार, चमत्कार, सगळे जे आदर भाव निर्माण करणारे असतात ते वाक्य आपल्याला तिथे घ्यायचे असतात. आणि थीम महत्त्वाचा असतो ह्या लेटरमध्ये की नक्की कंप्लेंट आहे की ॲप्लिकेशन आहे की एखाद्या आपण हॉटेल मॅनेजरला रूम बुकिंगसाठी अप्लाय करतो आहोत की काय, अशा रीतीने ह्या लेटरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर फॉर्मल लेटर यू हॅव टू फॉलो अ पर्टिक्युलर काइंड ऑफ फॉर्मॅट ऑर टेम्पलेट. आता आपल्याला पुढच्या स्लाईडमधून मी टेम्पलेट पण देणार आहे. त्या टेम्पलेट म्हणजे त्याप्रमाणेच ज्या ठिकाणी जे लिहायला हवं ते लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे फॉर्मल लेटरचा हा जो साचा असेल, जो टेम्पलेट असेल, तोच आपल्याला ओबे करायचा आहे, फॉलो करायचा आहे. म्हणजे आपल्याला फॉर्मॅटसाठी पण जे मार्क्स आहेत ते मिळतील परीक्षेमध्ये. अँड फॉर्मल लँग्वेज आपल्याला वापरायचे आहे. म्हणजे आपल्याला इनफॉर्मल लँग्वेज ह्या लेटरमध्ये वापरायची नसते. हाऊ आर यू, आय मिस यू, वेन आर यू कमिंग, वेन विल यू सॉल्व माय प्रॉब्लेम वगैरे वगैरे, अशी भाषा नाही चालणार त्याच्यात. म्हणजे जे आपण आपल्या रिलेटिव्सशी बोलतो ना, जी भाषा अगदी कॉमन भाषा फ्रेंड्स सर्कलमध्ये बोलतो ती चालत नाही ह्या लेटरमध्ये भाषा. ओके, सो फॉर्मल लँग्वेज वी हॅव टू फॉलो. सेकंड टाईप ऑफ लेटर इज इनफॉर्मल लेटर. इनफॉर्मल लेटर जे आपण सगळ्या नातेवाईकांना लिहितो, मित्रमैत्रिणींना लिहितो आणि अतिशय साधी सरळ सोपी भाषा वापरतो. हाय, बाय, हाऊ आर यू, आय एम मिसिंग यू वगैरे वगैरे अशा वाक्यांमध्ये आपण जे लिहितो ते नातेवाईकांनाच लिहू शकतो किंवा ती मित्रमैत्रिणींनाच लिहू शकतो. सो इट इज रिटन टू फ्रेंड्स अँड रिलेटिव्स अँड इनफॉर्मल लँग्वेज इज यूज्ड इन द इनफॉर्मल लेटर. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. See, this is the format of formal letter or template. बघा मित्रांनो, write an application to the headmaster of your institution to grant concession in the fees. म्हणजे ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये माय फादर डझंट हॅव एनी काइंड ऑफ वर्क अँड माय मदर इज ऑल्सो ॲट होम. सो आय एम रिक्वेस्टिंग टू द हेड मास्टर, प्लीज गिव मी कन्सेशन इन द स्कूल फीज और कॉलेज फीज इन दिस वे. दिस इज द थीम ऑफ द लेटर. हा जो आहे हा पत्राचा थीम आहे. हाच आपल्याला बॉडी ऑफ द लेटरमध्ये लिहायचा असतो आणि आपल्याला सब्जेक्ट म्हणजे पत्राचा सब्जेक्ट पण लिहायचा असतो, त्याच्यात लिहायचं असतं. आता बघा मित्रांनो, जर आपण ह्याला एक क्रमांक दिला 1, 2, 3 ओळीला, तर आपण 1च्या ठिकाणी काय लिहिणार? सेंडर्स ॲड्रेस. सेंडर्स ॲड्रेस म्हणजे काय की मी माझ्या शाळेमध्ये मला फीमध्ये सवलत मिळावी म्हणून मी पत्र लिहिते. सो हिअर विल बी इथे माझं नाव आणि माझा पत्ता येईल आणि दिनांक येईल. डेट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन द फॉर्मल लेटर बिकॉज तुम्ही कोणत्या तारखेला कंप्लेंट करत आहात, कोणत्या तारखेला ॲप्लिकेशन करत आहात, कोणत्या तारखेला तुम्ही हे फॉर्मल लेटर लिहितात, तर डेट असली पाहिजे. म्हणजे बघा मित्रांनो, पहिल्या ओळीवर आपलं नाव, मग आपलं ॲड्रेस आणि मग दिनांक म्हणजे डेट.
त्यानंतर सेंडर्स ॲड्रेस नंतर जर ह्याला आपण 2 क्रमांक दिला, 1 2 3 ओळीला, तर 2 मध्ये आपण काय लिहिणार, रिसिव्हर्स ॲड्रेस. रिसिव्हर्स म्हणजे आपण कोणाला पाठवत आहोत. सपोज द हेडमास्टर, न्यू अकॅडमी स्कूल, MG रोड, दिल्ली, न्यू दिल्ली. ओके, अशा रीतीने इथे जर शाळेचं जे काही नाव असेल आणि पत्ता असेल ते येणार. म्हणजे जो रिसीव करणार आहे तो द प्रिन्सिपल किंवा द हेडमास्टर. ओके, त्याच्यानंतर आपण 1 2 ह्या सब्जेक्टला जर आपण 3 आकडा दिला तर 3 मध्ये येणार ॲप्लिकेशन फॉर कन्सेशन इन फीज. आता बघा सब्जेक्ट काय, पत्राचा सब्जेक्ट काय, रिक्वेस्ट टू बुक द अकोमोडेशन इन द सो अँड सो हॉटेल. हे जर तुम्ही जर हॉटेलसाठी रूम बुक करत असाल तर तो थीम येणार. किंवा तुम्ही जर कंप्लेंट करत असाल तर कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर वॉटर सप्लाय इन माय एरिया. ओके, हा असेल थीम. किंवा तुम्ही जर कंप्लेंट करत असाल तर कंप्लेंट टू द म्युन्सिपाल्टी अबाउट द थेफ्ट्स इन माय कॉलनी. म्हणजे माझ्या कॉलनीमध्ये रात्री खूप चोऱ्या होत आहेत आणि त्याच्याबद्दल तक्रार. की काहीतरी तुम्ही वॉचमन नेमा किंवा पोलीस ठेवा किंवा काहीतरी करा अशा रीतीने. सो कंप्लेंट काही असू शकते. डासांचा उपद्रव और रफ अँड मडी अँड अनइवन रोड्स और यू कॅन कंप्लेंट अबाउट द इरेग्युलर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. एनी कंप्लेंट तुम्ही अशा रीतीने कोणताही थीम असू शकतो. ॲप्लिकंट म्हणजे कोण अप्लाय करतंय. 1 नंबरला कोणाचं नाव आहे ते इथं येणार. ॲप्लिकंट म्हणजे 4 नंबरला. आणि डिअर सर, आता आपलं लेटर सुरू झालेलं आहे. डिअर सर, आय ॲम द स्टुडंट ऑफ दिस अँड दिस इयर. आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह कन्सेशन टू मी in my school fees or college fees because मग आता कारण because my father is not having a job or business due to this pandemic situation and my mother is also at home, so I am unable, I am helpless to pay the yearly fees of the college or the school. That's why I request the honorable sir or honorable ma'am to give concession to me in my fees. Expecting your cooperation, thanking and yours faithfully. आता इथे आपल्याला बॉडी ऑफ द लेटर झालं. आपण आता कन्क्लुडिंग शेवटच्या 2 ओळी मध्ये काय लिहिलं, आय एम एक्सपेक्टिंग द पॉझिटिव्ह रिप्लाय, थँकिंग यू अँड युअर्स ओबिडियंटली, नंतर कॉमा. आणि मग जे नाव 1 नंबरला आहे, जे 4 नंबरला आहे तेच नाव इकडे यस फेथफुली किंवा यस सिन्सिअरली मध्ये येणार. ओके. आणि बघा मित्रांनो, बऱ्याचदा प्रश्नपत्रिकेमध्ये रितेश आणि रिया असे नावं असतील तर मुलांनी रितेशला लिहायचं पत्र म्हणजे आपण बोलतोय इन्फॉर्मल लेटरबद्दल. किंवा फॉर्मल लेटरमध्ये तर कोणाला लिहायचं आहे वगैरे ते सगळं तिथेच दिलेलं असतं. म्हणजे कोणाला लेटर लिहायचं आहे आणि कोणत्या विषयावर लिहायचं आहे हे प्रश्नामध्ये ऑलरेडी लपलेलं असतं. आणि इन्फॉर्मल लेटरमध्ये जी नावं प्रश्नपत्रिकेत दिलेली असतात ना, दीपा आणि दीपक तीच नावं घ्यायचीत. आपल्या खऱ्या मित्रमैत्रिणीचं नाव घ्यायचं नाही, तेच नावं घेऊन पत्र लिहायचं असतं. म्हणजे त्या व्यक्तीला, म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्ही दीपा आहात आणि तुम्ही ह्याला पत्र लिहितात किंवा तुम्ही दीपक आहात तुम्ही ह्याला पत्र तर तीच नावं घ्यायची, लिहिणाऱ्याची पण आणि ज्याला लिहित आहात त्याची पण. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आता आपल्याला ह्या गाळेल जागा भरलेल्या आपण बघूयात. बघा, सेंडर्स नेम, ॲड्रेस आणि डेट. 1 नंबरची पायरी आपण बघितली. 2 नंबर 2 म्हणजे कोणाला लिहित आहात पत्र, रिसिव्हर्स ॲड्रेस, डिझिग्नेशन म्हणजे कंपनी नेम और ॲड्रेस एटसेट्रा. मग सब्जेक्ट आहे, मग सॅल्युटेशन आहे, रिस्पेक्टेड सर, ऑनरेबल सर, डिअर वगैरे सर चालत नाही बरं का, डिअर वगैरे सर म्हणू नका, रिस्पेक्टेड, ऑनरेबल अशा रीतीने शब्द वापरा. आणि मग सॅल्युटेशन झाल्यानंतर इथे सब्जेक्ट नंतर ॲप्लिकंट हे मिस आहे, इथे मिसिंग आहे तर ते विसरायचं नाही, ते टाकायचं आहे आपल्याला. म्हणजे सब्जेक्ट आणि त्याच्या खाली ॲप्लिकंट म्हणजे कोण लिहितं आहे, अर्जदार. आणि मग सॅल्युटेशन म्हणजे काय की सर, इथे लिहिलं आहे डिअर सर, डिअर मॅम, पण आपण लिहायचं रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम. आणि बॉडी ऑफ द लेटर
मध्ये आपण जो पत्राचा थीम दिलेला आहे प्रश्नपत्रिकेत तोच घ्यायचा आहे की कंप्लेंट आहे का रिक्वेस्ट आहे का बोनाफाईड सर्टिफिकेट मिळावं म्हणून शाळेला अर्ज लिहिला आहे, काय जे असेल थीम तो. So write 2-3 paragraphs including the reason behind the letter to keep the letter concise without dragging too much. आता हे लेटर खूप आता सटरफटर लिहून खेचायचं नसतं. त्याचा थीम आला ना 2-3 ओळींमध्ये की नंतरच्या एका ओळीमध्ये कन्क्ल्यूड करायचं की मी माझी समस्या आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट द हेल्प आय रिक्वेस्ट द ऑथॉरिटीज टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ द थेफ्ट इन माय कॉलनी ॲज अर्ली ॲज पॉसिबल थँक्स, म्हणजे कन्क्लुडिंग सेंटेन्स. आणि मग थँकिंग यू आणि मग युअर सिन्सिअरली कॉमा, मग तुमचं नेम म्हणजे जे आहे तिथे सेंडर्स नेम 1 नंबरला ॲप्लिकंटच्या ठिकाणी तेच इथे येईल आणि तुमची सिग्नेचर लेटर संपलं. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. बघा आता ह्या खालील जागा भरून दिल्या मित्रांनो. सेंडर्स ॲड्रेस बघा. आता आपल्याला आधी हे बघूयात की आपलं लेटर तरी काय, विषय तरी काय आहे. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला हे जे दिसत आहे ना इकडे पिंक कलरमध्ये 1, 2, 3 हे परीक्षेमध्ये असेल असं बघा. राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर. बघा पत्र लिहा कोणाला, टू द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस, म्हणजे पोल्युशन कंट्रोल ऑफिसचे ते चीफ ऑफिसर आहेत. रिक्वेस्टिंग टू अरेंज आणि इथे ॲड्रेस पण असतो बरं का. रिक्वेस्टिंग टू अरेंज अ कॅम्पेन, म्हणजे तुम्ही पत्र लिहा रिक्वेस्टिंग विनंती करणारं, टू अरेंज तुम्हाला अरेंज करायचं आहे काय, अ कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे एक मोहीम राबवायची आहे अमंग पब्लिक जनतेमध्ये, टू सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर्स, म्हणजे फटाक्यांच्या विना दिवाळी सेलिब्रेट करा असं जनतेमध्ये तुम्हाला जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही एक मोहीम राबवता आहात. आणि ती मोहीम राबवण्यासाठी तुम्ही परवानगी मागत आहात ऑफिसरकडे, जे पोल्युशन डिपार्टमेंटचे मेन ऑफिसर आहेत त्यांच्याकडे. आता बघा राधेय जाधव हे तुमचं नाव आहे, ओके. आणि राधेय जाधव हा पत्र लिहितोय किंवा हे पत्र लिहित आहेत. काय म्हणताय ते, राधेय जाधव त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे इथे B/651 राम अपार्टमेंट्स CA रोड नागपूर आणि डेट आहे 17 जून 2021. आता बघा कोणाला पत्र लिहिलं आहे, द चीफ ऑफिसर पोल्युशन कंट्रोल ऑफिस नागपूर, ओके. आणि सब्जेक्ट काय आहे, रिक्वेस्ट टू अरेंज अ कॅम्पेन फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी विदाउट क्रॅकर्स, विनंती की फटाक्यांच्या शिवाय दिवाळी साजरा करण्यासाठी जनतेमध्ये अवेअरनेस कॅम्पेन अरेंज करण्याची विनंती. हे आहे आपल्या लेटरचा सब्जेक्ट. आता इथे बघा डिअर सर, इथे ॲप्लिकंट आला नाही, इथे ॲप्लिकंट पण आला पाहिजे. ॲप्लिकंट राधेय जाधव आणि डिअर सर कॉमा किंवा रिस्पेक्टेड सर, ऑनरेबल सर कॉमा. दिस लेटर इज विथ हंबल रिक्वेस्ट टू ऑर्गनाइज अन अवेअरनेस कॅम्पेन अमंग द जनरल पब्लिक फॉर सेलिब्रेटिंग दिवाळी फेस्टिवल विदाउट क्रॅकर्स इन ऑर्डर टू स्टॉप एअर पोल्युशन. इन ऑर्डर टू ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे मित्रांनो. इन ऑर्डर टू जेणेकरून हे पोल्युशन थांबेल, म्हणजे प्रदूषण थांबेल, अशासाठी तुम्ही आम्हाला परमिशन द्या की आम्ही एक मोहीम राबवू जनतेमध्ये की जी दिवाळी सेलिब्रेट करा तुम्ही पण फटाक्यांच्या शिवाय करा अशी जागरूकता निर्माण करणारी मोहीम असेल. याच्यात तुम्ही अजून तुम्ही इडियम्स प्रॉवर्ब्स टाकू शकतात. यू नो द हेल्थ इज वेल्थ, सो we are creating awareness among the public and great pollution is created due to the firecrackers, so we completely want to avoid this and we want to protect the pollution the environment. We don't want to pollute the environment. how harmful it is for us वगैरे अशा रीतीने तुम्ही स्वतःची वाक्य घालू शकतात. we need to make a general public awareness that celebrating Diwali without crackers doesn't ruin the festival of lights. Actually, Diwali is the festivals of light. पण आपण पणत्या लावू शकतो,
आपण आपल्या घराभोवती आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवू शकतो. अंधकाराचा दिवा दूर करू शकतो एखाद्या आपल्या घरात येणाऱ्या कामवालीच्या मुलांना शिकवून. पण अंधकाराचा अज्ञानाचा दिवा दूर होईल आणि ज्ञानाचा प्रकाश पडेल. म्हणजे असा वर्ड टू वर्ड मिनिंग नाही घ्यायचा आहे की इट इज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. फेस्टिवल ऑफ लाईट्स आहेत तर दुःखाचा अंधकार दूर करणं, अज्ञानाचा अंधकार दूर करणं, दारिद्र्याचा अंधकार दूर करणं, अभ्यासामधल्या त्रुटींचा अंधकार दूर करणं. आपण अभ्यासामध्ये मागे असू, आपण जर अभ्यासात वीक असू तर तो अंधकार दूर करणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे सुद्धा फेस्टिवल ऑफ लाईट्स ठरू शकतो. It will actually spare citizens from lethal doses of toxic substances that are not measured in routine pollution checks such as mercury, lead and aluminum. बघा मित्रांनो, environment is polluted. Why? What are the ingredients which are mixed in great extent into the environment? These are the lead. म्हणजे बघा, आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम इज डॅमेज ड्यू टू इनहेलिंग सच काइंड ऑफ पोल्युटेड एअर. म्हणजे ह्या हवेमध्ये काय असतं तर अशा रीतीने मर्क्युरी, लीड आणि अल्युमिनियम हे जे धातू आहेत ना हे मिक्स होतात. त्या फटाक्यांमध्ये असतात ते मिक्स होतात आणि त्याच्यामुळे आपण अशा हवेमध्ये जर आपण इनहेल म्हणजे आपण जर श्वासोच्छवास घेतला तर आपल्या श्वासाच्या मार्फत हे सगळे धातू आत प्रवेश करतात आणि मग आपल्याला लंग्सचे डिझिजेस किंवा श्वसनाचे डिझिजेस म्हणजे रोग होतात. किंवा आता तर तुम्ही बघत आहात की आपण मास्क लावून फिरत आहोत अशी वेळ आपल्यावर आलेली आहे. तर मित्रांनो, यापेक्षा भयानक पण वेळ येऊ शकते. ओके, सो अवेअरनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. The pollution board needs to conduct a thorough campaigning by displaying the information about the harm caused by firecrackers much more aggressively. अतिशय जोरदारपणे फटाक्यांचे दुष्परिणाम लोकांच्या आम्ही लक्षात आणून देऊ, आम्ही त्याच्यासाठी चार्ट्स बनवू, आम्ही घोषणा देऊ आणि अशा रीतीने आम्ही हे कॅम्पेन राबवू. बघा किती डिटेलमध्ये सांगितलं आहे त्या ऑफिसरला की जेणेकरून त्यांना परवानगी मिळेल. ओके, stringent measures are required to be taken by the board for controlling the burning due to the crackers, which can only be done by putting a ban on bursting crackers and cautioning people against burning of crackers. आता फटाके जाळणं किंवा त्या जाळल्यानंतर त्या उद्भवणारे हे सगळे दुष्परिणाम आहेत ह्याची सगळी जाणीव आम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करून देऊ. दिस इज द वन साइड ऑफ द firecrackers, but you know the other side of the firecrackers, you know how are they prepared in the firecracker factories? You know, some small kids work in this firecracker manufacturing industries and which is very harmful for the kids too. म्हणजे लहान मुलं सुद्धा तिथे कामं करतात बिचारे. तिकडे कधी ॲक्सिडेंट्स होतात अँड ऑल द वर्कर्स आर लेबर्स आर किड्स lives are at stake in great extent. So this is what the requesting formal letter to the officer thanking you. Yours faithfully, Radhiya Jadhav. If you feel that this letter is dragged, it is too long, because you have to write down a formal letter within 4 or 5 sentences, so you can, okay, you don't have to drag the theme in this way, in detailed way. So you have to write in short and short but sweet. You have to adopt a way. So let's move to the next slide. So these are the themes for you to practice letters in your notebook. The first theme is write a letter of application to the principal requesting him or her to issue a duplicate copy of living certificate and use the information given below. The applicant is Riya or Ritesh Patil and the school name is also given here, class is given, division, register number is also provided to you, and a reason why do you want the duplicate living certificate. Okay,
This is the reason given here. See, each and every information is provided in the question. You have to only pick that information and fix it into the format at the proper place. Second, complaint letter. Write a complaint letter regarding regular electric supply in your locality or in your colony or in your apartment. Use the following points. Duration of the problem, म्हणजे किती वेळ लाईट जाते, इट्स इम्पॅक्ट. सो ऑनलाईन एज्युकेशनवरती काय परिणाम होतो, किंवा अंधार असला रात्री तर चोऱ्या वगैरे होतात, म्हणजे त्याचा परिणाम. अँड रिक्वेस्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम. आणि शेवटच्या 2 ओळींमध्ये तुम्ही रिक्वेस्ट करता हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. तिसरं आहे आपल्याला कंप्लेंट लेटर टू ऑथॉरिटी. दुसरं पण कंप्लेंट लेटर आहे, तिसरं पण कंप्लेंट लेटर आहे अबाउट प्रोलॉंग्ड रोड रिपेअर. रोड दुरुस्तीला घेतला पण तो असा रखडत पडलेला आहे, प्रोलॉंग्ड, तर तुम्ही रिक्वेस्ट करत आहात की त्याचं काम लवकर संपवावं. राईट अ लेटर टू द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद टू कंप्लेंट अबाउट द इनकन्व्हिनियन्स कॉस्ड बाय प्रोलॉंग्ड रोड रिपेअर वर्क going on in your area. Okay, this is the complaint letter. So again, this how the evaluation is done in the examination as far as the letter is concerned. म्हणजे फक्त पत्राचे इव्हॅल्युएशन कसं होतं मित्रांनो, तर सेंडर्स ॲड्रेस असतो आणि डेट असतं ना, 1 नंबर आपण ज्याला दिला होता त्याला अर्धा मार्क आहे. ज्याला आपण पत्र पाठवतो आहोत त्याचा पत्ता लिहिला तर त्याला अर्धा मार्क, असा 1 मार्क झाला. तुम्ही जर सब्जेक्ट लिहिला तर तुम्हाला अजून अर्धा मार्क मिळणार, तो झाला 1.5 मार्क. आणि तुम्ही जे पत्राची बॉडी लिहिणार, बॉडी ऑफ द लेटर, कंटेंट ऑफ द लेटर, त्याला असतील मित्रांनो 2 मार्क. म्हणजे 1.5 आणि 2 झालेत किती 1.5 आणि 2 म्हणजे 2.5 and 3.5. अँड सबस्क्रिप्शन आणि क्लोजिंगला असतो अर्धा मार्क, 4 मार्क्स झाले. आणि शेवटी तुम्ही ग्रामर व्यवस्थित लिहिलं आहे का, खूप स्पेलिंगच्या चुका केल्या आहे का, खूप काळ चुकवून ठेवलेला आहे, वाक्याची रचना चुकलेली आहे वगैरे, तर अशा रीतीने 1 मार्क ग्रामरला. आणि असे तुमचे टोटल 4 + 1 5 मार्क्स तुम्हाला एक्झामला मिळणार मित्रांनो. ओके, सो लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. Homework, yes, this is the homework for you. Any one you can write down, any one slide, any one topic you can choose and write down a letter in your notebook. And if you will feel problem while writing this letter, you can just write in comment that teacher please give the full written letter of this and this theme, so that I will try to write it again in tomorrow's slide and I will provide you that letter in tomorrow's video. So till tomorrow, take care, bye.